आज 6 डिसेंबर तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर या कार्यक्रमामधून जे की आज 5 वाजता होणार पीक विम्याचे वितरण. तर आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे की पीक विम्याचे जे काही पैसे आहेत ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज 6 डिसेंबरपासून वितरित होणार आहे. तर आज 6 डिसेंबर तर लाईव्ह हप्ता जो काही तुमचा पीक विम्याचा जे काही पहिला टप्पा आहे, जे काही पहिला टप्पा वितरित आज जे आहे होणार आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे. तर मुख्यमंत्र्यांनी तर घोषणा केलेली आहे की शेतकऱ्यांचे पैसे थांबवता येणार नाही. हे थेट पैसे त्यांच्या खात्यामध्ये ज्यांचे पैसे मिळालेले नाही तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यात आज जमा होणार आहे. तर आजपासून याचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला किती मिळणार आहे? सरासरी दाखवल्याप्रमाणे यामध्ये तुम्हाला 17,000 रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे. 17,000 ते 28,000 रुपयापर्यंत जे काही मिळणार आहे. तर सरासरी जे काही भरपाई आहे ते शेतकरी बांधवांना 17 ते 28,000 रुपये मिळणार आहे. किती जिल्ह्यांना मिळणार आहे? यामध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये 28 जिल्हे आहे. किती जिल्हे यामध्ये? 28 जिल्हे. दुसऱ्या टप्प्यांमध्ये उर्वरित जिल्ह्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर आता यामध्ये तुम्हाला मिळणार की हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर आता 17,000 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यानंतर आपल्यामध्ये कोणाला पैसे मिळणार आहेत? तर ज्यांनी प्रधानमंत्री पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना, ज्यांचे खाते प्रीमियम भरलेले आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या बँक पासबुक दिलेलं आहे की कशामधून तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते महत्त्वाचं आहे. पंचनामे झालेले असणे आवश्यक आहे. ई पीक पाहणी, क्रॉप इन्शुरन्स हे महत्त्वाच्या जे काही गोष्टी आहे ते तुमच्या जर झालेल्या असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. तर आता यामध्ये तुम्ही चेक करा की तुमची ई पीक पाहणी झालेली आहे का? क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तुम्ही तुमची तक्रार नोंदवलेली आहे का? तुमचे पंचनामे झालेले आहे का? तुम्ही पीक विमा भरलेला आहे का? प्रीमियम किती भरलेला आहे ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर आज 6 डिसेंबर सायंकाळी 5 वाजल्यापासून पैसे ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याची सुरुवात होणार आहे. यामध्ये पुण्यामध्ये 22 ते 35,000 रुपये जे की लाईव्ह खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सातारा 20 ते 33,000 रुपये या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाईव्ह हप्ता झालेला आहे, म्हणजे लाईव्ह वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. सांगली 23 ते 34,000 रुपये तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाईव्ह हप्ता झालेला आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे ज्या जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आपलं कोल्हापूर 25 ते 35,000 रुपये या जिल्ह्यांमध्ये सुद्धा दाखवल्याप्रमाणे लाईव्ह हप्ता झालेला आहे. सरासरी 17,000 रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर जे आपलं सोलापूर 20 ते 30,000 रुपये सुद्धा लाईव्ह झालेलं आहे. त्यानंतर आपला मराठवाडा आलेला आहे. तर आपण मराठवाड्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा आपण चेक करून घेऊया. तर आपल्या मराठवाड्यामध्ये जी काही भरपाईची रक्कम आहे ते आता बीडमध्ये जे काही दाखवल्याप्रमाणे बीडमध्ये आपलं 25 ते 30,000 रुपये हा सुद्धा लाईव्ह झालेला आहे. धाराशिव उस्मानाबाद 22 ते 33,000 रुपये हे सुद्धा पैसे वाटप सुरू झालेले आहे, जे काही वाटप सुरू झालेलं आहे. लातूरमध्ये 24 ते 34,000 रुपये, नांदेडमध्ये 20 ते 30,000 रुपये, परभणीमध्ये 21 ते 32,000 रुपये, हिंगोलीमध्ये 20 ते 32,000 रुपये, जालन्यामध्ये 22 ते 34,000 रुपये, छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ते 36,000 रुपये याप्रमाणे या जिल्ह्यांमध्ये याचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये काय झालेले आहे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याप्रमाणे. त्यानंतर जे आपलं येतं यामध्ये विदर्भ. तर विदर्भामध्ये काय काय आहे ते यामध्ये अमरावतीमध्ये 23 ते 34,000 रुपये जे की खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे. यवतमाळमध्ये 25 ते 35,000 रुपये जमा होण्यास सुरू झालेला. तर सरासरी जे की जास्त भरपाई नसेल तर त्यांना 17,000 रुपये हेक्टरीप्रमाणे पैसे जे आहे त्यांना मिळणार आहे. वर्ध्यामध्ये 20 ते 30,000 रुपये तर आज 6 डिसेंबरपासूनच खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. नागपूरमध्ये 22 ते 31,000 रुपये जमा होण्यास सुरुवात. भंडारामध्ये 21 ते 30,000 रुपये जे की लाईव्ह खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे. त्यानंतर जे आपलं यामध्ये गोंदिया
20 ते 28,000 रुपये, चंद्रपूर 25 ते 34,000 रुपये, गडचिरोली 20 ते 30,000 रुपये. तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाटप जे आहे, वाटप इथं सुरू झालेलं आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये. तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही लगेच चेक करा. त्यानंतर इथे आपलं नंदुरबार 20 ते 28,000 रुपये, धुळेमध्ये 21 ते 30,000 रुपये, जळगावमध्ये 22 ते 34,000 रुपये, त्यानंतर इथे नाशिक 20 ते 31,000 रुपये. तर या जिल्ह्यांमध्ये पैसा वाटप सुरू झालेलं आहे. यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे, तर यामध्ये 2 पिकांचा समावेश आहे. तर आता जे काही राहिलेले जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर, मुंबई शहर. तर या जिल्ह्यांमध्ये आजच्या टप्प्यांमध्ये 28 जिल्ह्यातच इथं पैसे इथं जमा होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यांमध्ये उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये इथं जमा होईल. तर आता बाकी असलेले जे काही जिल्हे आहे यामध्ये, तर यामध्ये 10 ते 15 दिवस इथं लागू शकतो. तर यामध्ये रायगड, रत्नागिरी, तर हे जे काही राहिलेले जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यांमध्ये हे जे काही जिल्हे पेंडिंग आहे, त्यानंतर जे ते आपलं सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, तर या जिल्ह्यांमध्ये 10 ते 15 दिवस पीक विम्यासाठी इथं जमवण्यासाठी लागू शकतो. त्यानंतर इथं जे काही भरपाईची जे काही रक्कम आहे, ते शेतकरी बांधवांना इथं जे काही हंगाम जून ते ऑक्टोबरचा मिळणार आहे. अतिवृष्टीचे कारण अतिवृष्टी, पूर, गारपीट, कीड रोग, तर यामुळे झालेल्या बाधितांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ज्यांनी नोंदणी केलेली आहे, तर अशांना भरपाई म्हणून 17,000 किती 17,000 ते 28,000 पर्यंत हेक्टरी इथं मिळणार आहे. 28 जिल्ह्यांमध्ये वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की 28 जिल्ह्यांमध्ये. तर आता यामध्ये जे काही पीक आहे, तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा फॉर्म भरलेला आहे, तर त्यामध्ये रब्बीमध्ये गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, बटाटा ज्यांचा तुम्ही पीक विमा काढलेला आहे, तर जे काही थंडीमुळे, गारपीटमध्ये, दुष्काळी वादळामुळे जे काही पिकाचे इथं नुकसान झालेलं आहे, ज्यांनी पैसे भरलेले आहेत, तर त्यांना 25 ते 45,000 रुपये या हेक्टरप्रमाणे इथं 28 जिल्ह्यातसुद्धा नोव्हेंबर ते एप्रिलचे जे काही पैसे आहेत, ते 2024 आणि 25चा पीक विमा रब्बीचा वाटप इथं सुरू झालेला आहे. तर बरेच दिवसांपासून रखडलेला जो काही पीक विमा आहे, ते अखेर आज 6 डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा, खात्यामध्ये पैसे आले